तर मित्रांनो, काल आपण संख्यांचे प्रकार हा भाग बघितला. तर संख्यांचे काही मुख्य प्रकार हे आपण काल बघितले. तर संख्यांचे काही उपप्रकार आहेत ते आपण आज बघणार आहे. संख्यांचे काही उपप्रकार, त्याच्यातनी बघा पहिला प्रकार जो येतो, त्याच्यातनी पहिला प्रकार आहे तो आहे पूर्णांक संख्या. काय? पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या हा संख्यांच्या उपप्रकारामधला पहिला प्रकार आहे. तर पूर्णांक संख्या म्हणजे काय? पूर्णांक संख्या म्हणजे काय? तर पूर्णांक संख्या म्हणजे ज्या संख्या पूर्णपणे आहेत, ज्या संख्यांची किंमत पूर्ण असते त्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. ज्या संख्यांची किंमत काय असते? पूर्ण असते, म्हणजे किंमत अर्धी पाव अशी नसते, त्याला पूर्णांक म्हणजेच पूर्ण संख्या असे म्हणतात किंवा पूर्णांक संख्या म्हणतात. याच्यामध्ये बघा एक ही पूर्ण संख्या आहे, 2, 3, 10, 15, 20 अशा प्रकारे समजा कोणतीही संख्या अनंत संख्यापर्यंत ह्या संख्या पूर्णांक संख्येमध्ये येतात. म्हणजे ज्या संख्या अर्ध्या नाहीत, ज्या पूर्णपणे आहेत त्या संख्यांना आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे बघा अपूर्णांक संख्या. दुसरा प्रकार काय आहे? अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या. आता अपूर्णांक संख्यामध्ये बघा तुम्हाला 3 वेगवेगळे प्रकार पडतात अपूर्णांक संख्यांचे. त्याच्यामध्ये पहिला प्रकार पडतो बघा व्यावहारी अपूर्णांक. पहिला प्रकार आहे व्यावहारी अपूर्णांक. अपूर्णांक. आता व्यावहारी अपूर्णांक म्हणजे काय? व्यावहारी अपूर्णांक म्हणजे ज्या संख्या अंश व छेदाच्या स्वरूपात लिहिल्या जातात त्या संख्यांना आपण व्यावहारी अपूर्णांक संख्या असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा 1/2, 5/4, 3/6 लक्षात, 7/8 ह्याच्या प्रकारे आपण कोणत्याही समजा अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिलेल्या संख्यांना आपण व्यावहारी अपूर्णांक संख्या असे म्हणतो. त्याच्यानंतर याचाच अपूर्णांक संख्येचा दुसरा प्रकार जो आहे तो आहे बघा दशांश अपूर्णांक संख्या. कोणत्या? दशांश अपूर्णांक संख्या. लक्षात, दशांश अपूर्णांक संख्या. आता दशांश अपूर्णांक संख्या म्हणजे तुम्हाला दशांश या शब्दावरूनच लक्षात आलेला असेल की दशांश अपूर्णांक संख्या म्हणजे काय. म्हणजे सरळ व्यावहारी अपूर्णांकांच्या येणारं उत्तर म्हणजे पॉईंटमध्ये येणाऱ्या संख्या, दशांशात येणाऱ्या संख्या, याला आपण बघा असं म्हणू शकतो 0.5 लक्षात, 5.7, 3.14 येत नाही कारण 3.14 हे 14 म्हणजे ते पायची किंमत आहे ती 14 परत येत राहतात, त्याला वेगळं नाही आहे. तर हे बघा 4.7 म्हणजे थोडक्यात काय की ज्या संख्यांमध्ये पूर्णांक येतो, ज्या संख्येत असा पॉईंट येतो त्या संख्यांना आपण दशांश अपूर्णांक संख्या असे म्हणतो. आता त्याचाच तिसरा प्रकार जो आहे तो तिसरा प्रकार आहे बघा अवर्ती दशांश अपूर्णांक. कोणता प्रकार आहे? अवर्ती दशांश अपूर्णांक. अवर्ती दशांश अपूर्णांक. आता हा काय प्रकार आहे की आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय? तर थोडक्यात समजून घ्या. आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय? एखाद्या वेळेस आपण बघतो की भागाकार करताना 7, 7, 7, 4, 4, 4 अशी संख्या समजा समोर येतच राहते. त्या येतच राहणाऱ्या संख्येला आपण तशा संख्येला काय म्हणत असतो? आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतो. याच्यासाठी आपलं सोपं खास उदाहरण म्हणजे पायची किंमत आहे 3.14. तर याच्यामध्ये बघा 14 हे असे नेहमी येतच राहतात. म्हणजे पॉईंटच्या नंतरची संख्या ही परत सारखी येत राहणे, त्या अपूर्णांकाला आपण
आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतो. आलं लक्षात. हे संख्येचे दोन प्रकार झाले, हे त्याचे काही उपप्रकार. त्याच्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो तिसरा संख्येचा प्रकार म्हणजे परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय, आलं लक्षात. परिमेय संख्या म्हणजे काय हे तुम्हाला थोडा विचार पडला असेल किंवा परिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या असतात. तर परिमेय संख्या म्हणजे अंकगणितामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व संख्या असतात ज्यांचे उत्तर आपण काढू शकतो. अशा पण काही संख्या, त्या संख्या म्हणजे परिमेय संख्या असतात. ज्यांचे उत्तर आपण गणितीय क्रिया करून काही संख्यांचे उत्तर आपण काढू शकतो, त्याही संख्या सर्व परिमेय संख्येमध्ये येतात. तर परिमेय संख्येमध्ये बघा कोणत्या कोणत्या संख्या येऊ शकतात. 4 येऊ शकते, -4 पण येऊ शकते, म्हणजे 4/5 म्हणजे अपूर्णांक संख्यासुद्धा परिमेय संख्येमध्ये येतात, पूर्णांक संख्यासुद्धा परिमेय संख्येमध्ये येतात. लक्षात. निगेटिव्ह संख्यासुद्धा परिमेय संख्येमध्ये येतात. आता हे बघा √25 आपण याचं उत्तर काढू शकतो अंकगणितीय क्रियेने. 5 याचं उत्तर निघते. लक्षात. 5 याचं उत्तर निघते म्हणजे √25 ही सुद्धा आपली परिमेय संख्या झाली. आपण काहीतरी गणितीय क्रिया करून त्याचं उत्तर काढत आहोत, म्हणजेच त्याचं उत्तर निघत आहे, म्हणजे याचा अर्थ ती संख्या परिमेय संख्या आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येते. √25 ही परिमेय संख्या आहे. त्याच्यानंतर आपण चौथा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे कोणता, तर तो म्हणजे अपरिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे ह्या झाल्या, तर अपरिमेय संख्या म्हणजे आपण त्यांना कोणत्या संख्या म्हणतो. कोणत्या संख्या म्हणजे अपरिमेय संख्या, हे बघा अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्यामध्ये कोणत्या संख्या येतात, तर याचं सरळ काय ध्यानात ठेवायचं की ज्या संख्येचं उत्तर आपण गणितीय क्रिया करून, आता या 25चं आपण समजा याचं गणितीय क्रिया करून 5 हे उत्तर आपण असं काढू शकतो, पण ज्या संख्येचे उत्तर आपण गणितीय क्रिया करून काढू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबल अशा वेगवेगळ्या उपकरणांची गरज भासते. आपण डायरेक्टली त्याचं उत्तर काढू शकत नाही. अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. आता त्याला थोडक्यात बघा √7 जर आपण वर्गमुळात 7 ही संख्या आहे, हिचं आपण डायरेक्टली असं उत्तर काढू शकत नाही. हे आपल्याला कॅल्क्युलेटरमध्ये √7 टाकलं की त्याचं आपल्याला उत्तर कॅल्क्युलेटर देतं. त्याच्यानंतर आपण लॉग टेबलमध्ये याचं उत्तर काढू शकतो. लक्षात. परंतु या ठिकाणी आपण गणितीय क्रिया करून याचं उत्तर काढू शकत नाही, म्हणून अशा संख्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या असे म्हणतो. त्याच्यानंतर हे बघा √14 याचंही काही उत्तर निघत नाही. त्याच्यानंतर 25/5 वर्गमुळात 25/5 याचं उत्तर काय निघतं, याचं उत्तर निघतं वर्गमुळात 5. लक्षात. 5 25 म्हणजे वर्गमुळात 5 हे उत्तर निघतं, पण समोर याचं एका अंकी असं उत्तर निघतं का, नाही निघत. म्हणून ही संख्या पण आपण काय म्हणू शकतो, अपरिमेय संख्या असे या संख्येला म्हणू शकतो. आता याच्यामध्ये बघा आवर्ती दशांश अपूर्णांकाच्या ज्या काही संख्या येतात ह्या सर्व संख्या अपरिमेय संख्येमध्ये येतात, कारण यांचंही उत्तर आपण 1 डिजिटमध्ये काढू शकत नाही. कारण यांचं हे कसं असते, आवर्ती दशांश म्हणजे काय, पॉईंट नंतर त्या संख्या परत चालूच असतात, त्या आपण थांबवू शकत नाही, म्हणून त्यालाही आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. आवर्ती दशांश अपूर्णांकांच्या सर्व संख्या ह्या अपरिमेय संख्येमध्ये येतात. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहे बघा वास्तव संख्या. तर हे पुसतो. याच्यानंतर आपण बघणार आहे वास्तव संख्या. 5वा प्रकार आहे आपला वास्तव संख्या. कोणत्या संख्या, वास्तव संख्या. आता याच्या नावातच आहे बघा, याच्या नावातच आपण वास्तव असं म्हटलेलं आहे. वास्तव म्हणजे काय, तर अस्तित्वात आहे. लक्षात. वास्तव म्हणजे काय, अस्तित्वात असणाऱ्या. वास्तव म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या, म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या सर्व आतापर्यंत जितक्या काही संख्या आपण बघितल्या, लक्षात, त्या सर्व संख्यांना आपण वास्तव संख्या म्हणतो. म्हणजेच अस्तित्वात असणाऱ्या सर्व संख्या.
सर्व संख्या म्हणजे ह्या कोणत्या असतात? वास्तव संख्या असतात. त्याच्यानंतर आपण 6वा प्रकार जो बघणार आहे तो म्हणजे अवास्तव संख्या. काय? अवास्तव संख्या. आता ह्या काय प्रकार आहे इकडे? आता हा प्रकार असा आहे की ज्या संख्या अस्तित्वातच नाही. असं आपण काही संख्यांचं उत्तर गणितीय क्रियाने काढू शकतो, काही संख्यांचं उत्तर लॉग टेबल किंवा मग कॅल्क्युलेटर यांच्या मदतीनं काढू शकतो. पण काही संख्या अशाच आहेत की ज्याचं उत्तर कुठंच नाही निघत, ना कॅल्क्युलेटरनी, ना लॉग टेबलनी, ना गणितीय क्रियानी. अशा संख्या ज्या असतात, ज्या संख्याच नसतात, त्या अस्तित्वातच नसतात, त्या संख्यांना आपण अवास्तव संख्या असे म्हणतो. आता याच्यामध्ये कोणत्या संख्या येऊ शकतात हे बघा. आता √-7 हे कसं आहे? याचं कोणत्याच प्रकारे उत्तर आपण काढू शकत नाही, म्हणून यांना यांना अवास्तव संख्या असे म्हणतात. आता दुसरी संख्या पाहिली तर √-11. तिसरी पाहिली तर √-15. या प्रकारच्या संख्या म्हणजे यांचं कोणत्याच प्रकारे आपल्याला उत्तर काढता येत नाही, म्हणून यांना आपण अवास्तव संख्या असे म्हणतो. आता ह्या 6 संख्यांचे प्रकार झाले. आता 7वा प्रकार तो म्हणजे आपण बघणार आहे बघा, त्रिकोणी संख्या. हा महत्त्वाचा प्रकार आहे, विचारला जाऊ शकतो, म्हणून याच्याकडे थोडंसं जास्त लक्ष द्यावंच. कोणतं? आता बघणार आहे आपण 7वा प्रकार म्हणजे त्रिकोणी त्रिकोणी संख्या. लक्षात. आता त्रिकोणी संख्येचा कन्सेप्ट नेमका काय असतो? लक्षात. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय? आता थोडक्यात जाणून घ्या की त्रिकोणी संख्या म्हणजे लगतच्या 2 नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिला 2 यांच्यापासून तयार होत असते, ती म्हणजे त्रिकोणी संख्या. आता फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी आपण बघू एक्झाम्पल 2 गुणिला 3 भागिला 2. लक्षात. म्हणजे त्रिकोणी संख्येचं आधी हे बघा, या ठिकाणी लिहून घ्या एक सूत्र. त्रिकोणी संख्यांचं सूत्र कसं असते? 2 लगतच्या नैसर्गिक संख्येचा गुणाकार 2 लगतच्या नैसर्गिक संख्येचा गुणाकार आणि त्याला भागिला 2 याच्यापासून आपण काय करू शकतो? त्रिकोणी संख्या काढू शकतो. हे आहे त्रिकोणी संख्येचं सूत्र. आता याच्यावरून तुम्हाला सांगतो, हे पहा, 2 आता आपण लगतच्या बरं कोणत्याही अशा नैसर्गिक संख्या आपण घेऊ शकत नाही. 2 घेतली तर त्याच्या पुढची 3च घ्यावी लागेल, 3 घेतली त्याच्या पुढची 4च घ्यावी लागेल. अशा आपण त्या संख्या घेऊन त्रिकोणी संख्या काढू शकतो. तर हे बघा, 2 लगतच्या संख्या म्हणजे काय? आता या ठिकाणी आपण 2 घेतला, त्याच्या समोरची संख्या 3 घेतली आणि त्याच्या भागीला हे 2 घेतला. लक्षात. 2 कटले, उत्तर राहिलं 3. लक्षात. ही झाली एक त्रिकोणी संख्या. आता याच्या समोरची त्रिकोणी संख्या कशी? 3 गुणिला 4 भागिला 2, 2 दोन्ही 4 आणि 3 दोन्ही 6. ही पण त्रिकोणी संख्या झाली. त्याच्यानंतरची त्रिकोणी संख्या 4 गुणिला 5 भागिला 2 म्हणजे 2 दोन्ही 4 आणि 5 दोन्ही 10. ही पण त्रिकोणी संख्या झाली. आता एक छोटीशी कन्सेप्ट आहे या ठिकाणी बघा, की या संख्यांना त्रिकोणी संख्याच का म्हणतात? या संख्यांना त्रिकोणी संख्याच का म्हणतात? ही कन्सेप्ट थोडीशी पहा, लक्षात घ्या. आता या ठिकाणी हे 3 आहेत, तर या ठिकाणी बघा, आता मी या ठिकाणी 1, 2 आणि 3 असे बिंदू मांडतो. तर हे बघा, यांच्यापासून काय झालं? त्रिकोण तयार झाला. आता डबल या ठिकाणी बघा, मी या ठिकाणी 6 संख्या मांडतो. 1, 2, 3, 4, 5, 6. यांच्यापासून काय तयार झाला? त्रिकोण तयार झाला. आता या ठिकाणी मी ह्या 10 पॉईंट मांडतो बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. लक्षात. यांच्यापासून पण काय तयार झाला? त्रिकोण तयार झाला. आता तुम्ही मला सांगा, या दोघांच्या मधातली कोणतीही संख्या घ्या. 4 घ्या. 4 पॉईंट मांडून मला त्रिकोण करून दाखवा, नाही होणार. 5 घ्या. 5 पॉईंट मांडून त्रिकोण करून दाखवा, नाही होणार. या ठिकाणी यांच्या मधातल्या घ्या. 7 घ्या. 7 पॉईंट मांडून त्रिकोण बनवून दाखवा, नाही बनणार. 8 घ्या. 8 पॉईंट मांडून त्रिकोण बनवून दाखवा, नाही बनणार. म्हणजे जितके पॉईंट आपण
मांडतो त्यांच्यापासून जर त्रिकोण तयार होत असेल तरच त्याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आणि ती काढण्याची पद्धत म्हणजे हे सूत्र. या सूत्रानेच आपण त्या त्रिकोणी संख्या काढू शकतो. आता त्रिकोणी संख्यांच्यामध्ये आणखीन काय असते तर ही जी आपण त्रिकोणी संख्या काढली या ठिकाणी बघा 10 ही त्रिकोणी संख्या काढली तर या 10 या त्रिकोणी संख्येचा पाया हा त्या आपण 2 नैसर्गिक संख्या घेतल्या होत्या त्यातील पहिली संख्या हा त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. लक्षात. आता या ठिकाणी आपण काय घेतलं होतं या ठिकाणी समजा आपण 5 गुणिला 4 घेऊ लक्षात भागीला 2 एक त्रिकोणी संख्या काढू. 2 4 आणि 5 2 10 हेच लक्षात हेच या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. तर यातला जो 5 आहे तर हा या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. म्हणजेच आपण ज्या 2 नैसर्गिक संख्या घेतो त्यातील पहिली संख्या ही येणाऱ्या त्रिकोणी संख्याचा पाया असतो. आता आपण याच्या समोर जाऊन आणखीन काय बघू शकतो तर हे बघा या ठिकाणी ही 10 त्रिकोणी संख्या आहे लक्षात. या 10 या त्रिकोणी संख्येवरून तुम्हाला पाया काढायचा सांगितला तर तो कसा काढायचा हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता या ठिकाणी आपण 10 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे. तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं दिलेलं आहे समजा 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती किंवा पाया काढा असं तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर तुम्ही काय करणार त्याच्यासाठी काय करायचं हे बघा लक्षात. अशा त्याच्यासाठी 3 स्टेप आहेत. पहिल्या स्टेपमध्ये काय करणार तुम्ही दिलेल्या संख्येला दुप्पट करा. काय करायचं दिलेल्या संख्येची दुप्पट करा. दिलेल्या संख्येची दुप्पट करा. आपल्याला दिलेली संख्या काय आहे 10 आहे. 10ची दुप्पट करा मग 10 गुणिला 2 बरोबर 20. आता दुसऱ्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्या येणाऱ्या उत्तरापेक्षा लहान वर्गसंख्या शोधायची आहे. तुम्हाला येणाऱ्या या दुपटीपेक्षा लहान वर्गसंख्या शोधायची आहे. म्हणजेच येणाऱ्या दुपटीपेक्षा लहान वर्गसंख्या शोधा लक्षात. आता ही जे येणारी दुप्पट आहे आपली 20 तर याच्याहून लहान वर्गसंख्या कोणती आहे या 20पेक्षा लहान वर्गसंख्या आहे बघा 16 लक्षात. त्याच्यानंतरची 25 होती पण 25 ही 20पेक्षा मोठी आहे. मग 25च्या अगोदरची 16च आहे लक्षात. आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की येणाऱ्या त्या वर्गसंख्येचं वर्गमूळ घ्यायचं व त्या वर्गसंख्येचे वर्गमूळ घ्या लक्षात. तर याचं वर्गमूळ काय आहे 4. म्हणजे ते 4 हा तुमचा 10 या त्रिकोणी संख्येचा पाया असेल लक्षात. तर 4 काय झाला हा तुमच्या या 10 या त्रिकोणी संख्येचा पाया झाला. आणि तो कसा काढला आपण संख्येची पहिल्यांदा दुप्पट केली. दुपटीचं जे उत्तर आलं त्या उत्तरापेक्षा लहान वर्गसंख्या घेतली आणि त्या वर्गसंख्येचं वर्गमूळ घेतलं आणि ते वर्गमूळ म्हणजेच त्या संख्येचा पाया आहे. आता खरंच हा त्या संख्येचा पाया आहे का या 10चा पाया हा 4 आहे का हे जर तुम्हाला तपासून पाहायचं तर मग काय करायचं या 4 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढायची. म्हणजेच काय 4 घ्या 4च्या समोरची नैसर्गिक संख्या 5 घ्या भागीला 2 घ्या. 2 4 आणि 5 2 10 आली का याच्यापासून 10 ही त्रिकोणी संख्या. म्हणजे किती सोपं आहे. बातच आपण त्रिकोणी संख्याही काढू शकतो आणि त्रिकोणी संख्येवरून त्या त्रिकोणी संख्येचा कोणता पाया आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी काढू शकतो लक्षात. आता याच गणितावर आपण नंतरची त्रिकोणी संख्या व अगोदरची त्रिकोणी संख्या कशी काढायची हे बघू लक्षात. तर आपल्याकडे 10 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे लक्षात. 10 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे. त्याच्यानंतरची आपल्याला समजा प्रश्नात असं विचारलेलं आहे की
10 या त्रिकोणी संख्येच्या नंतरची म्हणजे 10 या त्रिकोणी संख्येच्या समोरची नंतरची चौथी त्रिकोणी संख्या काढा. 10 या त्रिकोणी संख्येच्या नंतरची किंवा समोरची चौथी त्रिकोणी संख्या काढा. तर तुम्हाला सगळ्यात पहिले हे काढण्यासाठी काय करावं लागेल? हे काढण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले 10 या त्रिकोणी संख्येचा पाया काढावा लागेल. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा हे आपण आत्ताच बघितलं. काय करायचं? संख्येची दुप्पट करायची. 10 गुणिले 2 बरोबर 20. 20 ही झाली त्या संख्येची दुप्पट. त्याच्यानंतर काय करायचं? 20पेक्षा लहान वर्गसंख्या घ्यायची. 20पेक्षा लहान वर्गसंख्या किती आहे? 16 आहे. लगेच त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्यानंतर त्या 16चं वर्गमूळ घ्यायचं. वर्गमूळ किती घेतलेलं आहे आपण? म्हणजे या 16चं वर्गमूळ काय येते? 16चं वर्गमूळ येते 4. म्हणजे 4 हा काय झाला? आपला त्या त्रिकोणी संख्येचा पाया झाला 10. आलो आपण 4 या पायापर्यंत. लक्षात. आता इथून समोर काय करायचं बघा. आता 4 हा पाया आलेला आहे आपल्याजवळ. तर या 10 या त्रिकोणी संख्येच्या नंतरची आपल्याला कितवी? चौथी त्रिकोणी संख्या काढायला सांगितलेली आहे. तर नंतरची जर म्हटलं तर या आलेल्या पायाच्या उत्तरामध्ये आपण नंतरची म्हटलं तर आणखीन 4 अधिक करायचे. लक्षात. 4 अधिक करायचे. नंतर 4 आणि 4 काय होणार? 8 होणार. 8 हा आपला काय होणार? नवीन पाया होणार. नवीन येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा पाया होणार. आता 8 हा पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधा. म्हणजे 8 त्याच्या समोरची नैसर्गिक संख्या 9 भागीला 2 म्हणजे 2×8 आणि 9×8 36. 36 ही काय असणार आहे? 10 या त्रिकोणी संख्येच्या समोरची चौथी त्रिकोणी संख्या ही 36 असेल. लक्षात. आता याच प्रकारचं आपण दुसरं एक गणित बघूया. लक्षात. याच प्रकारचं आपण दुसरं एक गणित बघूया. आता आपण घेऊ बघा 28 ही त्रिकोणी संख्या घेऊ. 28 या त्रिकोणी संख्येच्या समोरची तिसरी घेऊ. लक्षात. तिसरी. 28 या त्रिकोणी संख्येच्या समोरची तिसरी त्रिकोणी संख्या काढा असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय करणार? सर्वात पहिले 28ची दुप्पट करणार. पहिलेमध्ये 28ची दुप्पट करा. 8 दोन्ही 16शी 6 चाला 1 2 4 आणि 1 5. 28 दोन्ही 56. म्हणजे 28ची दुप्पट झाली 56. 56पेक्षा आपण काय करणार? लहान वर्गसंख्या घेणार. तर 56पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे? 49 आहे. बघा. लक्षात. 64 ही 56हून मोठी होती. तर 64च्या मागची 49 ही 56पेक्षा लहान वर्गसंख्या आहे. आणि तिचं वर्गमूळ काय आहे या ठिकाणी? तिचं वर्गमूळ आहे बघा 7. 7 हे 49चं वर्गमूळ आहे. म्हणजे 7 हा आपला काय झाला या ठिकाणी? 28 या त्रिकोणी संख्येचा पाया झालेला आहे आपला 7. आता हा 7 पाया घेणार आपण आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला? नंतरची तिसरी त्रिकोणी संख्या काढा हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर या 7मध्ये आपण काय करणार? 3 ॲड करणार. म्हणजेच काय झालं? 7 आणि 3 10. 10 हा काय झाला आपला? नवीन पाया. लक्षात. आता 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे. तर 10 पाया असणारी त्रिकोणी संख्या कशी काढतो हे आपल्याला माहीतच आहे. काय करायचं? 10 घ्यायचा. त्याच्या समोरची नैसर्गिक संख्या घ्यायची 11 आणि त्याला भागीला 2 करायचं. म्हणजेच काय होईल? 2×5 10 आणि 11×5 55. 55 ही काय होणार आपली? 28 या त्रिकोणी संख्येच्या समोरची तिसरी त्रिकोणी संख्या ही 55 असेल. तर आपल्याला काय करायचं असते? सर्वात पहिले जी दिलेली संख्या आहे त्या संख्येचा आपल्याला पाया काढावा लागतो आणि नंतर त्यांनी जर सांगितलं आपल्याला समोरचीच काढा तर त्यातनी समोरची जितकी संख्या काढायची आहे ती संख्या आपल्याला मिळवायची. आणि जर त्यांनी सांगितलं की अगोदरची काढा तर अगोदरची काढण्यासाठी त्यातून ती संख्या वजा करायची. आता या ठिकाणी बघा आपण हेच एक्झाम्पल घेऊ पण काय करू आपण? त्या संख्येच्या अगोदरची तिसरी त्रिकोणी संख्या काढा. लक्षात. आता या ठिकाणी काय होतं? 28 या
या त्रिकोणी संख्येच्या नंतरची, या ठिकाणी काय करू आपण अगोदरची, अगोदरील, त्यांनी आपल्याला सांगितलं समजा 28 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरील तिसरी त्रिकोणी संख्या काढा. तर त्याच्यासाठी पण काय सेम कंडिशन, सेम सारख्याच प्रकारे आपण काय करणार आधी या 28 या त्रिकोणी संख्येचा पाया काढणार. तर 28 या त्रिकोणी संख्येचा पाया काढण्यासाठी आपण 28ची पहिले काय करणार दुप्पट करणार, म्हणजे 28 दोन्ही 56 ही झाली त्याची दुप्पट. आणि त्याच्यानंतर 56हून लहान वर्गसंख्या आपण घेणार 49 आणि तिचं वर्गमूळ घेणार 7. आलं लक्षात. आपण पायापर्यंत इथपर्यंत आलो, इथपर्यंत सेम यायचं. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे, संख्येच्या अगोदरील, अगोदरील म्हणजे त्या संख्येच्या मागची विचारलेलं आहे. म्हणजेच आपण इथं 7 घेणार आणि मागची विचारली म्हणून आपण त्यातून 3 हे वजा करणार. आलं लक्षात. आता या 7मधून 3 वजा केले की आपल्याकडे 4 उरतात बघा. आलं लक्षात. 4 आले तर हा 4 आपला काय होईल नवीन पाया होईल, नवीन पाया. 4 हा आपला काय झाला नवीन पाया झाला. तर आपल्याला 4 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढायची आहे. म्हणजेच 4 गुणिला 5 भागिला 2, म्हणजेच याचा भाग तोडून 2 दोन्ही 4 आणि 5 दोन्ही 10. तर येणारी ही त्रिकोणी संख्या जी असणार ती 28 या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची तिसरी त्रिकोणी संख्या म्हणजे 10 असणार. तर या प्रकारे आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. त्रिकोणी संख्येवरून त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढू शकतो आणि त्या त्रिकोणी संख्येवरून आपण त्या त्रिकोणी संख्येच्या समोरील त्रिकोणी संख्या काढू शकतो. त्याच त्रिकोणी संख्येवरून आपण त्या त्रिकोणी संख्येच्या मागची त्रिकोणी संख्या काढू शकतो. या प्रकारे आपण त्रिकोणी संख्या ह्या काढू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर या प्रकारे आपण आता सर्व चॅप्टर्स हे एक सिरियल वाईज एकाने क्लिअर करणार आहे आणि सर्व चॅप्टर्स आपण या चॅनलवर शिकवणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला प्रतिसाद द्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.